नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये अतिशय क्रीमी, सर्वांना खावेसे वाटणारे चॉकलेट आईस्क्रीम कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अतिशय कमी वेळेत तयार होणारे हे आईस्क्रीम आहे. यामध्ये मिल्क पावडर नाही, केशर पावडर नाही, कॉर्नफ्लोअर नाही, स्टॅबिलायझर किंवा इतर कोणतेही कलर नाहीत अथवा CMC पावडरही नाही. एकदम नॅचरल पद्धतीने हे आईस्क्रीम बनवले आहे. तर आईस्क्रीमसाठी सर्वात आवश्यक असते ते म्हणजे फुल क्रीम मिल्क. मी आता येथे 250 ml 1 कप भरून फुल क्रीम मिल्क घेतले आहे. म्हणजे हे कच्चे म्हशीचे दूध घेतले आहे. तर दूध शक्यतो फुल फॅट क्रीम मिल्क असावे. गाईचे दूध येथे वापरायचे नाही आहे. कच्चे म्हशीचे दूध वापरावे म्हणजे आईस्क्रीमला टेक्स्चर चांगले येते. तर आता यामध्ये 1 टेबलस्पून कोको पावडर घालायची आहे आणि 1 वाटी किंवा 100 ग्रॅम डार्क कंपाऊंड घालायचे आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडेड कंपनीचे डार्क कंपाऊंड वापरू शकता. आता हे दूध चांगले शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे यातले चॉकलेट आणि डार्क कंपाऊंड चांगले विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. गॅस कमी फ्लेमवर ठेवूनच हे सतत ढवळत राहायचे आहे आणि शिजवून घ्यायचे आहे. तळापासून सतत हलवत राहायचे आहे. तर पहा, 3 मिनिटातच हे चांगले शिजले आहे, अगदी एकजीव झाले आहे. गॅस आता बंद केला आहे आणि आता हे चांगले थंड होऊ द्यायचे आहे. आता एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतली आहे. हे व्हिपिंग क्रीम चिल्ड आहे, फार थंड व्हिपिंग क्रीम घ्यायचे नाही आहे. तर इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने हे व्हिपिंग क्रीम आता चांगले फेटून घ्यायचे आहे. यामध्येच पाव कप कंडेन्स्ड मिल्क घालायचे आहे आणि हे दोन्हीही 4 ते 5 मिनिटे चांगले बीट करून घ्यायचे आहे. तर बघू शकता, स्पॅच्युलावर घेतले की लगेचच घसरून खाली पडत आहे. तर अशी सॉफ्ट क्रीम व्हायला पाहिजे. आता तयार करून घेतलेले कोको पावडर आणि डार्क कंपाऊंडचे मिल्क यामध्ये घालायचे आहे. थंड झाल्यानंतर कोको पावडर आणि डार्क कंपाऊंडचे हे मिल्क आणखीनच घट्ट झाले आहे. आता हे तळापासून हलवून एकजीव करून घेऊ. सुरुवातीला स्पॅच्युलाने हलवून घेऊ आणि त्यानंतर पुन्हा बीटरने व्हिस्क करून घ्यायचे आहे. अगदी 4 थेंब चॉकलेट इसेन्स याच्यामध्ये आता घालायचे आहे. त्यामुळे आईस्क्रीमला मस्त असा चॉकलेट फ्लेवर येतो. आता हे बीटरने काही सेकंद चांगले बीट करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये घालू 1 टेबलस्पून चॉको चिप्स. चॉको चिप्स घातल्यामुळे हे आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते अगदी तसेच होते. आणि आता हे काही सेकंद फिरवून घेऊ. आईस्क्रीमचे बॅटर आता इथे तयार झाले आहे. ते आता लगेचच डब्यामध्ये ओतून घेऊ. हा 2 लिटरचा पसरट डबा आहे. त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट व्हायला ठेवायचे आहे. हे आता टॅप करून घेऊ आणि रात्रभर किंवा 8 ते 9 तास डीप फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवायचे आहे. यामध्ये पाण्याचे थेंब जाऊ नयेत किंवा त्याचे आईस क्रिस्टल्स तयार होऊ नयेत, म्हणून अशा पद्धतीने पॅक करून मग त्यावर झाकण ठेवायचे आहे. लक्षात असू द्या, फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवताना कूलिंगचे टेम्परेचर हे हायला ठेवायचे आहे. आता 12 तासानंतर तुम्ही पाहू शकता
मस्त असे आईस्क्रीम येथे तयार झाले आहे. आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळते अगदी तसेच्या तसे आईस्क्रीम आपण या पद्धतीने घरी बनवू शकतो आणि हे आईस्क्रीम अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते आणि भरपूरही होते. आपल्याला जर रेसिपी आवडली असेल तर आपणही नक्की करून पहा. आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अद्याप माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला त्वरित कळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.